नमस्कार मित्रांनो, तुमचं पुष्पवर्षा या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज जसं तुम्ही बघू शकता, आज मी एका क्लासला भेट दिली होती. त्याचं नाव आहे विनस कोचिंग क्लास, जे आहे कासेगाव या गावात, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर, जसं तुम्ही बघू शकता. आणि हो, हे कासेगाव म्हणजे हे माझं आजोळ, माझं जिव्हाळा, माझं प्रेम. आणि हो, या क्लासमध्ये मला बोलवण्याचं खास कारण काय, मी का भेट दिली, त्याचं खरं तर त्याचं कारण म्हणजे ह्या फोटोमध्ये दिसणारा हा माझा मामा, जो ह्या क्लासचा सर्वेसर्वा आहे. आणि शिक्षक म्हटलं की सामाजिक बांधिलकी येते. आणि हो, समाजासाठी काहीतरी करायचं असतं, त्यामुळे शिक्षक हा तिथे होतकरूच असतो. त्याच्यामुळे या क्लासमध्ये मला बोलावण्यात आलं आणि हे दोघेजण माझे मामा मामी, यांचा मला सार्थ अभिमान वाटतो. त्यांनी मला इथे बोलावलं, माझं स्वागत केलं. मुलांतर्फेही माझं खूप छान स्वागत झालं. तर मला यासाठी बोलावलं गेलं होतं की एक मुलांसाठी एक वेगळं व्याख्यान वगैरे किंवा एक मोटिवेशनल स्पीकर म्हणून मला बोलावलं गेलं होतं. तर हो, मी मुलांना थोड्याशा काही बोर्डसाठी काही टिप्स दिल्या. ही वर्षाची सुरुवात आहे खरं तर. तर अशा प्रकारे हे गेस्ट लेक्चर संपन्न झाल्यानंतर आम्ही एक क्लासचा आढावा घेतला. कधीपासून क्लास सुरू झाला, कसं हे सगळं सत्र सुरू आहे, तर ह्याच संबंधित असा काहीसा हा ब्लॉग आहे. सो आज विनर्स कोचिंग क्लासचा हा दिवस होता. सो आज आम्ही ठरवलं की चला छोटीशी एक व्लॉग करूया. आणि खरं तर खूप अहोरात्र मेहनत घेतात ही दोघं, माझे मामा मामी. तर ह्यांचं खूप कौतुक आणि शुभेच्छापर असं काहीतरी आम्ही करायचं ठरवलं आणि म्हणून ही मुलाखत मी घेतली आहे. सो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मुलाखत बघायला ऐकायला मिळणार आहे. सो नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत काशेगाव या गावात आणि आज अर्थातच आज खूपच विशेष दिवस आहे, कारण आज आपण भेटणार आहोत विनस कोचिंग क्लास यांच्या फाउंडरला, म्हणजेच श्री अमोल खिलारे यांना. खरं तर आजची ही ग्रेट भेट खरंच खूप स्पेशल आहे, कारण आज इतक्या वर्षांचा घवघवीत यशाचा तुम्ही बघू शकता असा हा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत यांच्याकडून. तत्पूर्वी मला इथे मी थोड्याशा ओळी विनस कोचिंग क्लासवरती लिहिलेली आहे, म्हणजे अर्थात कविताच आहे, तर मी तुम्हाला इथे मांडू इच्छिते. ज्याच्या नावातच विनर्स, अमोल मामा, ज्याच्या नावातच विनर्स, मग विद्यार्थी का नाही चमकणार लाईक अ शायनी शिमर. ज्ञानाची धरून कास, जिथे विद्यार्थ्यांचा होतो सर्वांगीण विकास. इथे प्रॅक्टिस होते फर्स्ट क्लास, असा आहे श्री अमोल सरांचा विनर कोचिंग क्लास. सायन्स शिकवता शिकवता जणू अंजली मॅडम मिसळतात विषयातच गोडवा, म्हणूनच वाढतो इथे ज्ञानाचा दर्जा. अमोल सरांचा मॅथ सब्जेक्ट आहे अवघडाकडून सोप्याकडे जाण्याचा. याची साक्ष म्हणजे हा क्लास, जो आहे स्तोत्र हा ज्ञानाचा. अग्नीसारखा विषय म्हणून ओळखला जातो. सब्जेक्ट आहे प्रवीण सरांचा इंग्रजी. अग्नीचे तेज आत्मसात करून होतो विद्यार्थ्यांवरती वर्षाव ज्ञानाचा, म्हणूनच विनर क्लास आहे स्तोत्र हा ज्ञानाचा. तर अशा प्रकारे आज आपण याची प्रस्तावना तर केलेली आहे. तुम्हाला कळालं असेल की या क्लासमध्ये सर्वांगीण विकास होतो म्हणजे नेमकं काय होतं, विद्यार्थ्यांना यातून नेमकं नवीन काय मिळतं. आपण सर्रास बघत असतो आजकाल गावागावांमध्ये, शहरांमध्ये कोचिंग क्लासेसचं प्रस्त हे खूप वाढलेलं आहे. पण आज अमोल सरांनी एवढ्या छोट्याशा गावामध्ये ही नेमकी सुरुवात विनर क्लासची, ही कॉन्सेप्ट कसं, त्यांना हे नाव इतकं विनिंग आहे, तर ह्या नावातच खरं तर जिंकण्याचं एक वेगळा फील आहे. तर हे कसं आहे ह्याची प्रवास गाथा आज आपण ऐकणार आहोत. तर नमस्कार, तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आत्ताच आम्ही खूप सारे व्हिडिओज पाहिले, तुमचे प्रमोशनल व्हिडिओज पाहिले की ह्या वर्षीचा जो 10वीचा निकाल होता तो खरंच घवघवीत यश मुलांना मिळालेला आहे. 100% निकाल. काय म्हणाल, काय सांगाल याविषयी, तुम्ही कशी तयारी केली याच्याबद्दल थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा. नक्कीच हा क्लास सुरुवातीला ज्यावेळेस सुरू केला त्यावेळेस कासेगावमधील आणि कासेगावच्या पंचक्रोशीमधील विद्यार्थ्यांना क्लासची सोय नव्हती. इथले कासेगावमधील विद्यार्थी पंढरपूरमध्ये जाऊन त्यांचा वेळ वाया जात होता, येण्या जाण्याचा खर्च वाया जात होता.
ह्या सगळ्या गोष्टींचं आम्ही ऑब्झर्वेशन केलं. त्यानंतर लक्षात आलं की आपल्या कासेगावमध्ये पण अगदी त्याच पंढरपूरच्या धर्तीवरती किंवा मोठमोठ्या क्लासच्या धर्तीवरती कासेगावमध्ये हा एक क्लास असावा. यामुळे या ध्येयाने प्रेरित होऊन आम्ही कासेगावमध्ये क्लास चालू केला. आणि या वर्षीचा तुम्ही आता जसं म्हटला की निकाल एवढा छान लागला, तर कासेगावमध्ये सलग 3 वर्ष झाले आपल्याच क्लासचा प्रथम क्रमांक येतोय. ही एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि याच बरोबर या वर्षीचे वळीनं सगळे 8, 9, 10 नंबर जे आहेत ते सगळेच्या सगळे प्रथम क्रमांक आपल्याच क्लासचे आहेत. आणि त्याचबरोबर विनर्स कोचिंग क्लासेसचा सर्वात जास्त कासेगावमध्ये NMLC या स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणारे विद्यार्थी सुद्धा आपल्याच क्लासचे आहेत. आणि स्कॉलरशिपला सुद्धा इयत्ता 8वी मध्ये सर्वात जास्त पास होणारे विद्यार्थी हे आपल्याच क्लासचे आहेत. व्हेरी गुड. आणि याच्यासाठी जसं आता सांगितले तुम्ही, नावं कवितेमध्ये छान घेतली. सर्व शिक्षक, आमचा शिक्षक स्टाफ एवढा छान इथला काम करतोय. प्रत्येक कन्सेप्ट वरती तो राबतोय, कष्ट करतोय. आणि विद्यार्थ्यांना फक्त ते डोक्यात उतरवत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या नसानसामध्ये, रक्तामध्ये, DNA मध्ये उतरवण्याचं काम हे करतात. नक्कीच. खूप खूप कौतुक तुमचं. आणि आम्हाला सांगा की प्रेक्षकांना सांगा की ह्या क्लासची सुरुवात नेमकी कशी, ह्या क्लासची ज्या भौतिक सुविधा आहेत त्या तुम्ही काय काय पुरवता मुलांना? हा क्लास साधारणतः 2014 साली सुरू झाला. म्हणजे आज 13-14 वर्ष झाली हा क्लास सुरू होऊन. या क्लासमध्ये विद्यार्थ्यांना एकदा विद्यार्थी 5वीला घातला पालकांनी का निश्चिंत राहून 10वी पर्यंत त्याची पूर्णपणे जबाबदारी आम्ही घेतो. पालकांनी फक्त काय करायचं, इथपर्यंत सुरुवातीला आणायचं आहे, क्लासमध्ये बसवायचं आहे. त्या क्लासमध्ये जे काही फी असेल त्या इयत्तेची, त्या फी मध्ये आम्ही त्यांना पूर्ण टोटली प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला एक पालक मिटिंग घेतो. त्या पालक मिटिंग मध्ये पालकांचं सुद्धा कुठेतरी प्रबोधन झालं पाहिजे या हेतूने आम्ही पालक मिटिंग, माता पालक मिटिंग असते. आणि सहलीचं नियोजन असतं. एखाद्या शैक्षणिक ठिकाणी आम्ही भेट पण देतो. या सर्व गोष्टी या एका आर्थिक वर्षामध्ये आमचं असते. खूपच छान. मुलांना काहीतरी वेगळं करून देण्याचा, आउट ऑफ द बॉक्स काहीतरी मुलांना नेहमी शिकायला मिळत असतं. तुमच्या व्हिडिओज मधून आम्ही बघत असतो. तर पालकांची काय प्रतिक्रिया असते याच्यावरती? एखादी आठवण किंवा एखादं असा काय किस्सा सांगाल जी एक कमेंटेबल, म्हणजे तुम्हाला ती नेहमी हृदयात राहील की हे काहीतरी नवीन तुम्हाला मिळालेलं आहे, अशी एखादी कॉम्प्लिमेंट किंवा काय, याच्याबद्दल काय सांगाल? तर एक पालक आमच्याकडे असा होता, चंद्रकांत कळकुंबे नावाचा. आता ते एक्सपायर झालेत कोरोनामध्ये. पण ते पालक ज्यावेळेस विद्यार्थ्यांना घेऊन आमच्याकडे आले होते की त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं, माझ्या समोर रडले आणि म्हटले की सर, तुमच्यासारखं टीचिंग, तुमच्यासारखा क्लास मी आज तागायत बघितलेला नाही. आणि माझी जी मुलं आहेत ते मी आता 5वीला घातले, ते 10वीलाच तुमच्याकडून काढणार आहे. आणि 10वी नंतर सुद्धा मला तुमचं मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, गरज आहे. आणि दुर्दैवानं त्यांचा कोरोनामध्ये मृत्यू झाला, एक्सपायर झाले ते. पण अशी काही पालक आहेत एवढं सपोर्ट करणारे की ते क्लाससाठी नेहमी तत्पर आहेत, क्लाससाठी काही कमी जास्त बघणारे आहेत. आताच 2 दिवसापूर्वी आपण बघितलं की एका पालकाने झेरॉक्स मशीन गिफ्ट केले. अगदी हे भाग्य आमच्या नशिबात आहे हे आम्हाला वाटतं. नक्कीच नक्कीच. असे पालक आणि इतकं सहकार्य आपल्याला जेव्हा समाजातून मिळत असतं तेव्हा एक वेगळी उमेद आपल्या मनामध्ये निर्माण होत असते, की वेगळी ऊर्जा असते ती, आणि ती नक्कीच कुठेतरी विद्यार्थ्यांमध्ये पण पास ऑन होत असते. मला सांगा की तुमचं भविष्यामध्ये विनर्स कोचिंग क्लासला घेऊन तुमचे काय तुमचे प्लॅनिंग आहे पुढे जाऊन? काय भविष्य 5 वर्षामध्ये तुम्ही विनर्स क्लासला कुठे बघता? 5 वर्षानंतर पूर्ण पंढरपूर तालुका आणि पंढरपूर तालुक्याच्या बाहेरचे विद्यार्थी ह्या क्लासला येतील असं नियोजन आहे. त्याचबरोबर इयत्ता 5वी पासून ते 10वी पर्यंतच न राहता तर भविष्यामध्ये 11-12वी सायन्स सुद्धा चालू करायचं आमचं नियोजन आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय बघितली आम्ही. 11-12वीला भयंकर मुलींची गैरसोय होते. त्यांची सोय होण्यासाठी 11-12वी सुद्धा आमचं चालू करण्याचं नियोजन असणार आहे. आणि 5वीला एकदा का मुलगा क्लासला टाकला तर तो क्वालिटी निर्माण करून गुणवत्ता आणि सुसंस्कार क्षमच बाहेर निघला पाहिजे, याच्याकडे आमचं पूर्ण लक्ष असणार आहे.
खूप खूप छान. खरं तर आमच्याकडून ही तुम्हाला इतक्या छोट्याशा गावामधून पण तुम्ही ही जी शैक्षणिक क्रांती घडवून आणू पाहताय त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. तुमचा स्टाफ हे तुम्ही असंच एकसंध बांधून ठेवावं असंच आम्हाला वाटतं आणि पुढच्या मुलांच्याही भवितव्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि इथेच ही मुलाखत आपण संपवतोय असं मी जाहीर करते. धन्यवाद. तर मंडळी, ही ग्रेट भेट आणि ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.